डोंगराळ येथील अल्पवयीन मुलीचा अत्याचार व खून प्रकरणाचा राज्यभर पडसाद उमटत आहेत आणि मागच्या काही दिवसापूर्वी त्या 20 तारखेला त्या आरोपीला रिमांड देखील देण्यात आला होता। त्या दिवशी मालेगाव शहरामध्ये जन आक्रोश मोर्चाच्या वेळेस या न्यायालयामध्ये मोठा जनसमुदाय न्यायालयामध्ये घुसण्याचं चित्र समोर दिसलं होतं। त्या पार्श्वभूमीवरती आता मालेगाव शहरामध्ये या जिल्हा अपर सत्र न्यायालयामध्ये त्या मुलीच्या आरोपीला आणण्याची आज शक्यता आहे। आज त्याचा पोलीस रिमांड या ठिकाणी संपतोय। त्या पार्श्वभूमीवरती मालेगाव शहरातील न्यायालयात आता मोठ्यावरती पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीने मागचा पूर्वानुभव बघता ज्या पोलिसांनी आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खबरदारी घेतली आहे। न्यायालयामध्ये येत असताना प्रत्येकाची चौकशी करून त्याची पडताळणी करून मध्ये सोडलं जात आहे। अनावश्यक असलेल्या कोणत्याही माणसाला या ठिकाणी प्रवेश निषेध थांबवण्यात आलेला आहे। त्या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून देखील मोठा ठोस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। मागच्या तारखेच्या वेळेस ज्या पद्धतीने मालेगाव शहरामध्ये झालेली घटना बघितली तर अतिशय भयानक परिस्थिती होती। त्या आरोपीला फाशी व्हावी अशी मागणी राज्यभरात दिसत होती। आज देखील मालेगाव शहरामध्ये जन आक्रोश मालेगाव महामार्ग रोखण्याचा आंदोलन या ठिकाणी आहे। त्या पार्श्वभूमीवरती आज त्या आरोपीला हजर करण्याच्या पार्श्वभूमीवरती देखील मालेगाव शहरातील या न्यायालयाच्या आवारामध्ये सकाळपासून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। नक्कीच या आजच्या आरोपी राज्यभरातून ज्या घटनेचा पडसाद उमटत आहे त्या पार्श्वभूमीवरती आरोपीला नेमके आज पोलिसांमार्फत किंवा न्यायालयामार्फत काय पुढची सुनावणी होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज शेवळे, TNN मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।